फडणवीस, स्मारक समितीचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय बनते नागार्जुन सुराई ससईजी, माझी आई डॉक्टर कमलताई गवई, महाराष्ट्र शासनाचे समाज कल्याण विभागाचे मंत्री माननीय संजय शिरसाटजी, मुंबई उच्च न्यायालयाचे ज्येष्ठतम न्यायमूर्ती चंद्रशेखर, दिल्ली उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायमूर्ती नितीन सांबरेजी, नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय ज्येष्ठ न्यायमूर्ती अनिल किलोरजी, त्याचप्रमाणे उपस्थित माझे सर्व सहकारी बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे आता जे 1-1.5 महिन्यात परत त्यांना जॉईन होणार आहेत ते सगळे भावी जजेस, स्मारक समितीचे सन्माननीय सदस्य डॉक्टर राजेंद्र गवई, श्री सुधीर फुलझेले, ॲडव्होकेट आनंद फुलझेले, प्राध्यापक प्रदीप आगलावे, श्री विलास गजघाटे, एन.आर. सोटे, बनते नागदीपांकरजी, कॉलेजच्या सन्माननीय प्राचार्य, आणि त्यांनी उल्लेख केला की आदरणीय न्यायमूर्ती गोडेस्वार साहेब आणि त्यांच्या आई ज्या वकील होत्या त्या वारसा चालवत आहेत आणि माझ्यासाठी त्या माझ्या छोट्या भगिनीसारख्या आहेत, प्राचार्य दीपा पांडेकर, कार्यक्रमाला उपस्थित सन्माननीय सुलेखाताई कुंभारे, नागपूर हायकोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष अतुल पांडे, सरचिटणीस अमोल जलतारे, बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्राचे सन्माननीय सदस्य अनिल गोवर्धुपे, डेप्युटी सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया नंदेश देशपांडे, मुंबई उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार जनरल समीर अडकर, त्याचप्रमाणे शासनाच्या विविध विभागातील सन्माननीय अधिकारी कृष्णा इंगळेचे पण उपस्थित आहेत, कास्ट ट्राईबचे आमचे नेते, बरेच जण सगळे परिचित खूप चेहरे आहेत, पण सगळ्यांचे नावं घ्यायला गेलो तर वेळ भरपूर लागेल आणि माननीय मुख्यमंत्र्यांना दुसरा कार्यक्रम अटेंड करायचा आहे, त्यामुळे सर्वांच्या नावाचा मी नामोल्लेख टाळेल. सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की मी इथे पाहुणा म्हणून आलेलो नाही आहे. दीक्षाभूमीशी माझी जी नाळ आहे ती मला वाटते जन्माच्या नंतर 3-4 वर्षाचं जेव्हापासून समजायला लागलो तेव्हापासून दरवर्षी धम्मचक्र परिवर्तनाच्या दिवशी दादांसोबत आईसोबत आम्ही दरवर्षी इथे यायचो आणि ह्या ज्या मातीच्या स्मृती आहेत त्या एवढ्या खोल रुजलेल्या आहेत की मला असं वाटते की मी याच मातीत वाढलो आहे, याच मातीच्या विचारांनी पुढे गेलो आहे आणि याच विचारांनी आज जिथे पोहोचलेलो आहे. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी इथे आपल्या लाखो अनुयायांसोबत बौद्ध धर्माची दीक्षा घेतली, ते आणि त्यांच्या धर्मपत्नी सविता आंबेडकर यांनी, आणि त्यांच्यासोबत त्यांच्या लाखो अनुयायांनी इथे बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. त्यात माझे वडील होते आणि ज्या मातीत ज्या धर्तीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक मोठं धर्म परिवर्तन केलं आणि बाबासाहेब म्हणाले की बाबासाहेबांना अनेक धर्माच्या ऑफर्स होत्या, त्यांना मुसलमान धर्माच्या ऑफर्स होत्या, ख्रिश्चॅनिटीच्या होत्या, परंतु सर्व प्रलोभनं बाजूला सोडून त्यांनी निर्णय घेतला की मी जर धर्म स्वीकारेल तर तो म्हणजे बौद्ध धर्म, कारण की हा धर्म आहे समतेचा धर्म, हा धर्म म्हणजे सर्वांना एक समान वागणूक देणारा, पंचशील पाळणारा असा धर्म आहे. आणि त्यानंतर
ही चळवळ झाली. बाबासाहेब फार कमी वेळात आपल्याला सोडून गेले आणि त्यांचा वारसा पुढे मग दादासाहेब गायकवाड, माझे वडील दादासाहेब गवई, सदानंदजी फुलझेले, दादासाहेब कुंभारे, वाको गानार आणि अनेक असे कार्यकर्ते होते, त्यांनी पुढे चालवला. आणि ह्या जागेवरती बाबासाहेबांचं स्मारक व्हावं याकरता जमीन मिळण्यासाठी सुद्धा लढा करावा लागला. आणि सर्वप्रथम दादासाहेब गायकवाड या स्मारक समितीचे अध्यक्ष झाले आणि त्यांच्या निधनानंतर माझे वडील दादासाहेब गवई हे या स्मारक समितीचे अध्यक्ष झाले आणि जवळपास 43 वर्षाचा कालखंड ते या स्मारक समितीचे अध्यक्ष होते. मला नाही वाटत की एवढा प्रदीर्घ काळाकरता कोणी कुठल्या संघटनेचं नेतृत्व केलेलं असेल. मला अजूनही दिवस आठवतात ते की ज्यावेळेला मी लहानपणी त्यांच्यासोबत यायचो, एका बैठ्या चाळीमध्ये 4 खोल्यांमध्ये एक तात्पुरती इमारत होती. त्या तात्पुरत्या इमारतीतून कॉलेज चालायचं. आणि अजूनही आठवते मला की एकदा त्यांच्याजवळ स्टाफला पगार देण्याकरता पैसे नव्हते. आर्थिक परिस्थिती समितीची एवढी गंभीर होती. दादासाहेब गवई आणि दादासाहेब कुंभारे या दोघांची, मनोहरभाई पटेल आपले जे मंत्री होते प्रफुल्लभाई पटेल यांचे वडील, त्यांचे अतिशय जवळचे संबंध होते. आणि त्यांनी मग मनोहरभाईंना फोन केला की आमच्याजवळ पैसे नाही आहेत पगार द्यायला. तर मनोहरभाई म्हणाले, ठीक आहे, तुम्हाला पैसे देतो, पण एक अट आहे की तुम्ही दोघेही जण गोंदियाला या, माझ्याकडे जेवण करा आणि पैसे घेऊन जा. आणि अशा परिस्थितीतून हे कॉलेज उभं राहिलं आणि आज आपण बघतो आहे की शून्यामधून आज एक मोठी इन्स्टिट्यूट निर्माण झालेली आहे. मगाशी आदरणीय देवेंद्रजींनी सांगितलं की पहिल्यांदा दिस कॉलेज यूज टू बी अ चॉईस ऑफ लास्ट रिसॉर्ट, परंतु नंतर मग ते टी.के. दामोदर असो की डॉक्टर कृष्णकुमार असो, यांच्या कालखंडामध्ये या कॉलेजने एवढी प्रगती केली की एक काळ असा आला की इथे ज्यांना इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घ्यायची असेल किंवा ज्यांना मेडिकलमध्ये ॲडमिशन घ्यायची असेल तर तिथे ॲडमिशनसाठी लगे लावायला लागायचे. मला स्वतःही आठवते की त्यावेळेला सुधीर कार्यभार करायचा, आम्हाला विनंती करायला लागायची की अरे 1-2 तरी ॲडमिशन आमच्या करून दे. आणि सामाजिक याच्यात राहिल्यामुळे कोणाच्या रिक्वेस्ट नामंजूर करता येत नव्हता आणि सुधीर वर्षातून 1-2 ॲडमिशन करून द्यायचा आमच्या मित्रांच्या मुलांच्या वगैरे. आणि त्यानंतर सुधीरने जी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट सुरू केली आणि ती मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटही एवढी नावारूपाला आली की त्या मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये पण सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने जी सुरू केली आपण, त्या इन्स्टिट्यूटमध्ये सुद्धा ॲडमिशनसाठी एक चढाओढ लागायची. आणि म्हणून या प्रसंगी आज आपण आपला हिरक महोत्सव साजरा करत असताना ज्यांनी आपलं पूर्ण आयुष्य वेचलं या संस्थेसाठी, या संस्थेला मोठं करण्यासाठी, मग ते दादासाहेब गायकवाड असो की माझे वडील दादासाहेब गवई असो, दादासाहेब कुंभारे असो, वाको गानार असो, सदानंदजी फुलझेले असो, यांच्या प्रती आपण त्यांना आदरांजली व्यक्त करणं हे माझं कर्तव्य समजतो. त्यांनी जर पाया उभारला नसता तर आज हा जो डोलारा उभा झालेला आहे, एक जे साम्राज्य उभं राहिलेलं आहे ते उभं होऊ शकलं नसतं. आणि त्यामुळे या प्रसंगी त्यांना आदरांजली अर्पण करणं हे मी माझं कर्तव्य समजतो. मी जास्त काही बोलणार नाही, कारण की माझ्यासाठी तर हा घरचा कार्यक्रम आहे. मला अजूनही आठवते की दरवर्षी ज्यावेळेला 1981 साली धर्मांतराला 25 वर्ष झाले आणि रौप्य महोत्सव साजरा करण्यात आला, त्यावेळेला मुंबईवरून दादांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ज्या अस्थी होत्या
त्या ती स्पेशल ट्रेननी मुंबईवरून नागपूरला आणण्यात आल्या आणि जवळपास पूर्ण नागपुरात एक 8-10 तासाची मिरवणूक निघाल्यावरती त्या दीक्षाभूमीला स्थापन करण्यात आल्या आणि त्यावेळेला नागपूरच्या जनतेने जे उत्स्फूर्त असं स्वागत केलं बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थींचं, जिथे जिथे मिरवणूक निघाले तिथे लाखो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि त्यामधून दिसून येतं की नागपूरमध्येही सर्व धर्म समभाव हा आपण पाळतो. नागपूरमध्ये जातपात याच्या पलीकडे जाऊन बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली देण्याकरता लाखोच्या संख्येने लोक उपस्थित होते. त्यानंतर दरवर्षी ज्यावेळेला धम्मचक्र परिवर्तनचा सोहळा व्हायचा त्यावेळेला मला अजूनही आठवते की ज्यावेळेला फक्त 4-5 दिवस स्मृती स्मारकामध्ये ठेवण्यात यायच्या, बाकी वेळ तिजोरीमध्ये ठेवण्यात यायचे आणि दादा त्यांच्या डोक्यावरती त्या स्मृती घेऊन स्मारकापर्यंत यायचे आणि एक ती मिरवणूक निघायची. अशा मोठ्या मोठ्या फार मनात खोल रुजलेल्या आठवणी आज जिवंत झाल्या आहेत. बाबासाहेबांचा जो सामाजिक न्यायाचा आणि आर्थिक न्यायाचा जो संदेश त्यांनी दिला त्यानुसार मी माझं कार्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग ते वकिलीत असो की हायकोर्टाचा न्यायमूर्ती असो की सुप्रीम कोर्टाचा न्यायमूर्ती असो किंवा आता आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं मला जी संधी मिळाली या देशाचा मुख्य न्यायमूर्ती म्हणून कार्य करण्याची. आणि बाबासाहेबांचे विचार जे आहेत ते विचार पिढ्यानपिढ्या युगोनयुगे आपल्या सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्या मार्गदर्शनानुसार आजपर्यंत आपण इथे पोहोचलो. 60 वर्षाच्या कालखंडात फार मोठी आपण प्रगती केलेली आहे. मला आनंद आहे की डॉक्टर कृष्णकुमार यांचं कार्य मला जवळून पाहण्याची संधी मिळाली आणि त्यांच्या काळामध्ये मला वाटते नॅक A+ ग्रेडिंग मिळालं आणि त्यानंतर आताच्या ज्या प्राचार्य आहेत दीपा पान्नेकर यांच्या कार्यकाळात पुन्हा सुद्धा आपल्याला तेच ग्रेडिंग NAC+ मिळतं आहे. ही आपल्या सर्वांसाठी एक आनंदाची बाब आहे. मी या प्रसंगी पूर्ण प्राचार्य त्याचप्रमाणे सर्व प्राध्यापक आमच्या लॉ फॅकल्टीचे पण वर्षा मॅडम वगैरे सगळे दिसत आहेत. तिथे लॉ फॅकल्टीमध्ये मला बराच वेळा यायचा संबंध प्रसंग आला. या सर्व संस्थेचे कर्मचारी त्याचप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करू इच्छितो की त्यांनी या कॉलेजला मोठ्या नावरूपास आणलं. एक मोठी इन्स्टिट्यूट आपण निर्माण केली. मगाशी देवेंद्रजींनी उल्लेख केला आणि बाबासाहेब नेहमीच म्हणायचे की जर कुठल्या समाजाची प्रगती किती झाली आहे हे जर बघायचं असेल तर त्या समाजातल्या महिलांची किती प्रगती झालेली आहे. दॅट इज अन यार्डस्टिक फॉर कन्सिडरिंग ॲज टू वेदर द सोसायटी हॅज प्रोग्रेस्ड ऑर नॉट. आणि आज मला आनंद आहे की ज्या 5 विद्यार्थ्यांचं ती सावी बालकुंडे असो, चारुल विठाळकर असो, रुचिका बाकरे असो, दुमिया अग्रवाल असो आणि निखिल मोडगरे असो, या 5ही जणांनी जे आपापल्या क्षेत्रामध्ये कार्य केलेलं आहे त्याबद्दल त्यांचं जेवढं आपण कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि त्या 5 पैकी 4 म्हणजे 80% या मुली आहेत. आणि खऱ्या अर्थानं आज आपण मग वुमन एम्पॉवरमेंट पुढे जर प्रवास करत असू तर ती खऱ्या अर्थानं बाबासाहेबांना आपण वाहिलेली आदरांजली आहे. मी कॉलेजचे कौतुक करू इच्छितो की त्यांनी आपल्या कॉलेजमधून एवढ्या चांगल्या विद्यार्थिनींना शिकवलं, त्यांना तयार केलं. अशी माझ्या मुलीचा उल्लेख केला, करिश्माचा. आपल्या कॉलेजची ती विद्यार्थिनी होती लॉ फॅकल्टीची. तिला LLBला 15 गोल्ड मेडल मिळाले, LLMला 7 मिळाले आणि योगायोग म्हणजे LLBचे गोल्ड मेडल ते माननीय देवेंद्रजी. मी त्यावेळेला हायकोर्टात जज होतो, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह जज, आणि
खाली बसलो होतो आणि देवेंद्रजींच्या हस्ते तिला ते मेडल्स मिळाले होते. आज या प्रसंगी मी एवढंच सांगू इच्छेल की आपण सर्वांनी बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आचरण करून ते विचार कसे पुढे नेता येईल त्या दृष्टीने आपण मार्गक्रमण करावं. आपण आपल्या वैयक्तिक आयुष्यात तर निश्चितच यश मिळेल आपल्याला, आपण यशाची यशोशिखरे गाठाल. परंतु बाबासाहेब नेहमी म्हणायचे की देयर इज अ डिफरन्स बिटवीन अ ग्रेट पर्सन अँड एन एमिनंट पर्सन. एन एमिनंट पर्सन इज अ वन हू सर्व्स द सोसायटी. जो समाजासाठी आपलं आयुष्य वेचतो तो खऱ्या अर्थानं एमिनंट व्यक्ती आहे. आणि म्हणून आपण आपल्या आयुष्यात तर निश्चितच यशाची शिखरं गाठा, परंतु तीच गाठत असताना या समाजासाठी, या देशासाठी आपण काही देणं लागतो ही भावना मनात ठेवा. मला निखिलचा गौरव करावा असं वाटतो. बाकी चौघांचाही तर मी गौरव केलेला आहे त्यांनी त्यांच्या विविध क्षेत्रात. आमच्या सावीनी जी IAS ची एक्झाम असते तिथे चांगल्या रीतीने यश मिळवलेलं आहे. आपल्या एका विद्यार्थिनींनी कोरियन जर्नलिझम त्याचप्रमाणे विविध भागांमध्ये एक आपलं नाव कमावलेलं आहे आणि त्याचसोबत कॉलेजचं नावही कमावलेलं आहे. CA च्या परीक्षेमध्ये अव्वल दर्जा प्राप्त केलेला आहे. परंतु निखिलने जे मेळघाटच्या विद्यार्थ्यांसाठी, हजारो विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी जे त्यांनी कार्य केलं त्याबद्दल मी खरोखर त्याचा ऋणी आहे. मेळघाट हा जो भाग आहे अमरावती जिल्ह्यातला तो नेहमीच माझ्यासाठी जिव्हाळ्याचा विषय राहिलेला आहे. आणि जेव्हा केव्हा मला संधी मिळाली इथे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह जज म्हणून काम करायची, तर तिथल्या कुपोषणाचा इश्यू असो, तिथल्या डेव्हलपमेंटचा इश्यू असो, त्यासाठी मी नेहमीच प्रयत्न केलेला आहे. दादा ज्यावेळेला इलेक्शनला उभे राहायचे त्यावेळेला मेळघाटची जबाबदारी मीच घ्यायचो. जज होईपर्यंत, जज झाल्यानंतर तर मग मर्यादा आल्या. आणि आज मला आनंद वाटतो की मेळघाटमध्ये मग ते डॉक्टर सातव असो किंवा आपले काय नाव डॉक्टर स्मिता कोल्हे आणि रवींद्र कोल्हे असो, ते जे कार्य करतायत सेवाभावानं लाखो रुपये कमावू शकले असते नागपूरला प्रॅक्टिस करून, परंतु आपण समाजाकडे काही देणं लागतो यासाठी बैरागड सारख्या छोट्या गावामध्ये किंवा धारणी तालुक्यातल्या छोट्या गावामध्ये डॉक्टर सातव आणि डॉक्टर रवींद्र आणि स्मिता कोल्हे जे कार्य करतायत ते आपण आदर्श ठेवला पाहिजे. आणि बाबासाहेब जे म्हणाले की जर आपण खऱ्या अर्थानं जर आपल्याला मोठं व्हायचं असेल तर आपण मोठं होण्यासोबत आपला समाज कसा मोठा होईल, आपण या समाजाला कसं मदत करू शकतो आणि समाजातल्या सगळ्या घटकांना वर आणण्याकरता कसं मदत करू शकतो, ही जर आपण बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण आपल्या मनात रुजवली तर ती खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि या स्मारक समितीत ज्यांनी आपले प्राण ओतले त्यांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली होईल. मी जास्त लांब बोलणार नाही कारण की माननीय मुख्यमंत्र्यांना दुसऱ्या कार्यक्रमाला जायचं आहे आणि त्या कार्यक्रमाच्या डिलेचा मी कारणीभूत होऊ इच्छित नाही, कारण की आम्ही पंक्च्युअलिटी जजेस पाळत असतो. या प्रसंगी फक्त अजून मी 2 मिनिटं घेतो माननीय मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने. ज्यावेळेला या धर्मांतर परिवाराचा रोप महोत्सव साजरा करण्यात आला, त्याच्या अगोदर फार मोठी जवळपास वर्षभर तयारी चालू होती आणि मी त्यावेळेला एक विद्यार्थी होतो, शिकत होतो. मला वाटते मी BComला होतो. आणि ते गीतं, भीमगीत आणि बुद्धवंदना तयार करण्यासाठी दादांनी त्यांचे मित्र सुरेश भट यांना विनंती केली होती. आणि सुरेश भट जवळपास 3 महिने आमच्या मुंबईच्या सारंगच्या फ्लॅटवर होते आणि त्यांची पूर्ण सेवा करण्याची जबाबदारी माझ्यावरती होती. देवेंद्रजींना माहीतच असेल त्यांची सेवा करण्याकरता काय काय म्हणजे
पण मी 3 महिने आणि मी या आजच्या भाषणाचा समारोप ज्या भीमवंदनेमध्ये ते तयार करण्यामध्ये माझा थोडाफार तरी योगदान आहे त्या भीमवंदनेने करू इच्छितो। भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना, भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना, आज घे ओथंबलेल्या अंतरांची वंदना, आज घे ओथंबलेल्या अंतरांची वंदना। दुमदुमे जयभूमीची गर्जना, दुमदुमे जयभूमीची गर्जना, गर्जना चोहीकडे, सारखा जावे तिथे, सारखा जावे तिथे, हा तुझा डंकाळ धडे, हा तुझा डंका धडे। घे आता घे राहिलेल्या संगरांची वंदना, राहिलेल्या संगरांची वंदना। कोणते आकाश हे, कोणते आकाश हे, तू आम्हा नेले कुठे, तू दिलेले पंख, तू दिलेले पंख हे पिंजरे गेले कुठे, पिंजरे गेले कुठे। या भराऱ्या आमुच्या ही पाखरांची वंदना। कालचे सारे मुके आज बोलू लागले आणि तुझ्या सत्यासवे शब्द तोलू लागले। घे वसंता घे मनांच्या मोहरांची वंदना। जाळलो गेलो तरी, जाळलो गेलो तरी सोडले नाही तुला, सोडले नाही तुला। कापले गेलो तरी, कापले गेलो तरी तोडले नाही तुला, तोडले नाही तुला। ही तुला उद्ध्वस्त झालेल्या घरांची वंदना, ही तुला उद्ध्वस्त झालेल्या घरांची वंदना। तू उभा सूर्यापरी, तू उभा सूर्यापरी, राहिली कोठे निशा, राहिली कोठे निशा। एवढे आम्हाकडे ही तुझी आहे दिशा, एवढे आम्हाकडे ही तुझी आहे दिशा। माय बापा घे उद्याच्या अंकुराची वंदना, माय बापा घे उद्याच्या अंकुरांची वंदना। धम्मचक्राची तुझ्या वाढवू आम्ही गती, धम्मचक्राची तुझ्या वाढवू आम्ही गती। हा तुझा झेंडा आम्ही घेतलेला सोबती, हा तुझा झेंडा आम्ही घेतलेला सोबती। एक येणाऱ्या युगांच्या आदरांची वंदना, एक येणाऱ्या युगांची वंदना। सुरेश भटांनी अतिशय सुंदर मार्मिक वर्णनात बाबासाहेबांना आदरांजली अर्पण केली आहे। आणि मी नेहमीच म्हणत आलेलो आहे की मी एका सेमी स्लम एरियातल्या म्युनिसिपल प्राथमिक शाळेतून शिक्षणाला सुरुवात केली आणि आज देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी पोचण्याची संधी मिळाली। माझ्या आई वडिलांचा तर त्यात निश्चितच मोठा हातभार आहे। परंतु जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते आणि या भारताची राज्यघटना नसती तर मला नाही वाटत की मी इथपर्यंत पोहोचू शकलो असतो। आपल्या सर्वांनी आज बाबासाहेबांच्या विचारापासून प्रेरणा घेऊन आणि एक लक्षात ठेवा की आपली जर मी हे विद्यार्थ्यांसाठी बोलून राहिलो आहे की तुम्ही पूर्ण निष्ठेने, पूर्ण एकात्मतेने आणि एक मनाचा निर्धार केला की आपल्याला आयुष्यात पुढे जायचं आहे तर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि आपल्या देशाची घटना तुम्हाला कधी त्या यशो शिखरापासून दूर ठेवू शकणार नाही। मी आपल्या सर्वांना पुनश्च एकदा कॉलेजला, महाविद्यालयाला, स्मारक समितीला, त्याचप्रमाणे फॅकल्टीला आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो हीरक महोत्सव पूर्ण झाल्याबद्दल। आणि मला निश्चित खात्री आहे की यानंतर जो अमृत महोत्सव होईल, यानंतर जो शतकोपरी महोत्सव होईल त्यावेळी यापेक्षा मोठमोठे लॉरेल्स मिळतील आपल्याला। या एकमेव असं कॉलेज असेल की ज्या कॉलेजनी 2 कुलसचिव, एक पुरण मेश्राम आणि दुसरा आमचा अनिल हरेकन हे दिलेले आहेत आणि अनेक डॉक्टर्स दिलेले आहेत, अनेक इंजिनियर्स दिलेले आहेत, विविध क्षेत्रात काम करणारे दिलेले आहेत। मला निश्चितच खात्री आहे की पुढचा जो काळ आहे तो सुवर्ण काळ आहे आपल्यासाठी। त्या सुवर्ण काळाच्या प्रकाशात आपण झळहळत राहूया अशी अपेक्षा करून मी आपली रजा घेतो। धन्यवाद।